कोल्हार खुर्द नजीक नगर मनमाड महामार्गावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तब्बल 13 ट्रक पकडले। यात एक ट्रक सुगंधी तंबाखूचा तर उर्वरित 12 ट्रक सुगंधी सुपारीने भरलेले असून या कारवाईत कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल हाती लागला आहे। मिळालेल्या माहितीनुसार हे ट्रक बेंगळुरूहून अहमदाबादकडे जात होते। गुरुवारी कोल्हार खुर्द येथे सापळा रचून LCB पथकाने ही कारवाई केली। जिल्ह्यात इतक्या मोठ्या प्रमाणावर सुगंधी तंबाखू आणि सुपारी जप्त करण्याची ही पहिलीच मोठी घटना असल्याचे सांगितले जात आहे। सदर ट्रक राहुरी पोलीस ठाण्यात आणून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे। दरम्यान यापूर्वीच बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात मावा अड्ड्यांवर छापा टाकून तब्बल 25.80 लाखांचा मुद्देमाल जप्त केला होता। महाराष्ट्रात सुगंधी तंबाखू आणि सुपारीच्या मिश्रणातून तयार होणारा मावा विक्रीस प्रतिबंधित असून तो आरोग्यास अपायकारक असल्याने कायदेशीर कारवाई केली जात आहे। ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ खारगे आणि अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण कबाडी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली। पथकामध्ये पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, सहाय्यक फौजदार रमेश गांगुडे, हवालदार राहुल द्वारके, पोलीस नाईक रिचर्ड गायकवाड, भीमराज खडसे, सुनील माळसर, राहुल डोके, गणेश लबडे, सतीश भाऊवर, संतोष खैरे, अमृत आढाव आदींचा समावेश होतो। या प्रकरणाबाबत दुपारी पत्रकार परिषद घेऊन पोलीस अधीक्षक घारगे अधिकृत माहिती देणार असल्याचे समजते। आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी शेख शफीक मन्यार। करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।